नंदुरबार जिल्ह्यात रात्री झालेला अतिवृष्टीचा फटका आता रेल्वे प्रशासनासोबतच रोड वाहतुकाला देखील होताना दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की नंदुरबार जिल्ह्यात झालेला अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यातील रंगावली नदी आहे। रंगावली नदीला पूर आलेला आणि या रंगावली नदीमुळे वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे। नागपूर सुरत हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या लागलेल्या असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाला देखील या अतिवृष्टीचा फटका जो आहे तो बसला असल्याचे दिसून येत आहे। नवापूर शहरातून वाहणारी रंगावली नदी आहे आणि या रंगावली नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे सुरत असेल, अहमदाबाद असेल, बडोदा असतील या भागात जाणारे जे काही वाहन आहेत ते ठप्प झालेले आहेत। तर गुजरात राज्यातून येणारे जे वाहन आहे महाराष्ट्रामध्ये ते देखील ठप्प झालेले आहे। त्यामुळे सर्वस्व अतिवृष्टी पावसाचा फटका जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील वाहन असतील, रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल याला बसताना दिसून येत आहे। मात्र रस्ता जो रोड जो आहे तो कधी सुरळीत होणार आहे आणि वाहतूक कधी सुरळीत होईल याबाबत कुठलीही शाश्वत जो आहे ते आजपर्यंत देण्यात आलेली नाही। जितेंद्र बासरा, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।